नमस्कार. प्रधानमंत्री पी-एम किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत गेल्या 1.5-2 वर्षापासून ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरले, त्यांचे अजून खात्यात योजना चालू झाली नाही. त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेत. त्यांना ऑनलाईन नोटिफिकेशन दाखवायला लागलेत. तर ती नक्की काय आहे? जे आपल्या ग्राहकांचे काही प्रश्न आहेत, तसेच इतर व्यक्तींचे सुद्धा प्रश्न असतील. तर ते कॉमन प्रश्न काय आहेत आणि त्यांचं काय अपडेट आहे, काय माहिती आहे, ते मी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. सर्वात पहिला कॉमन प्रश्न जो येतो तो म्हणजे फक्त काही ठराविक व्यक्तींचेच फॉर्म रिजेक्ट झालेत का? की काही तालुक्यांचे किंवा काही जिल्ह्यांचे किंवा काही राज्यांचे रिजेक्ट झालेत का? दुसरा प्रश्न, रिजेक्ट करण्याचे नक्की कारण काय आहे? आमच्यासोबत फॉर्म भरला होता, तर काही लोकांचे तर चालू झाले, मग आमचे का चालू नाही झाले? रिजेक्ट केलेत, तर आता पुढे कशाप्रकारे करायचं आहे? योजना कशी चालू होणार? फॉर्म भरण्यासाठी, योजना चालू करण्यासाठी फी दिली होती, त्याचं काय? आता पुन्हा फी द्यावी लागेल का? की मोफत होईल? योजना खात्यात चालू व्हायला अजून किती वेळ लागेल? आणि चालू करण्यासाठी कुठं जावे लागेल? हे काही कॉमन प्रश्न आहेत, जे आपल्या शेतकऱ्यांना ज्यांनी पी-एम किसान सन्मान निधी योजनेचे फॉर्म भरलेत आणि योजना चालू झाली नाही, त्यांच्या मनामध्ये असेल. तर फक्त काही ठराविक किंवा काही ठराविक तालुक्यांचे, जिल्ह्यांचे, राज्यांचे झालेत का? तर नाही. प्रधानमंत्री पी-एम किसान सन्मान निधी योजना ही पूर्ण भारत देशाची केंद्र सरकारची योजना आहे. ह्या योजनेमध्ये ही योजना 2019 सालपासून चालू झालेली आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी 2-2 हजारप्रमाणे, वर्षाला 6-6 हजारप्रमाणे आपल्या शेतकरी बांधवांना याचा लाभ मिळाला आहे. ज्यांनी लेट केले त्यांना एकसोबतसुद्धा काही पैसे आलेले आहेत. 14,000, 16,000, 18,000, 20,000 अशा प्रकारे. तर याचं कारण काय नक्की? तर ज्यावेळेस ही योजना चालू झाली, ज्यावेळेस योजना अंमलात आली, त्यावेळेस तळाज्यांच्या मार्फत 7/12, बँक पासबुक, आधार कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स देऊन ही योजना अगदी सहजरित्या चालू झाली. पण जिथे योजना आली, तिथे पात्र, अपात्र, अटी ह्या असतातच. ह्या योजनेमध्ये सुद्धा तसंच झाले. पात्र लाभार्थीसोबत अपात्र लाभार्थीसुद्धा या योजनेमध्ये घुसले आणि जे CA, चार्टर्ड अकाउंट, डॉक्टर, जे इन्कम टॅक्स भरणारे आहेत, असे हे लाभार्थी याच्यामध्ये आले, एंटर केले. कारण का शेवटी पैसे मिळत आहेत म्हणजे सर्वांनीच अगदी फॉर्म भरले. परंतु शेतकऱ्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने पैसासुद्धा तसा मोठा जात राहिला. तर शासनाने त्यावरती मग आळा आणायचा कसा? तर ह्याच्यासाठी काही नियम, काही संशोधन आतल्या आत केले की कशाप्रकारे आपण ह्यांचं अपात्र व्यक्तींना वेगळं करू शकतो. त्यामुळे अपडेट येऊन त्या व्यक्तींना, अपात्र व्यक्तींना बाहेर करण्याचं सुद्धा आलं. पॅन कार्डच्या माध्यमातून नोटीस देऊन, बँकच्या मार्फत अकाउंट बंद करून, तहसीलमार्फत नोटिसेस देऊन अशा प्रकारचं सुद्धा हे कार्य करण्यात आले. तर मग आणि सतत ह्या योजनेमध्ये अपडेट होत राहिले. इंटरनलसुद्धा आणि वेबसाईटवरती सुद्धा. काही वेळ वेबसाईट चालू असायची, काही वेळेस नसायची, काही वेळेस अर्ज स्वीकारायचे, काही वेळेस नाही स्वीकारायचे. कारण का अपडेटेशनच एवढे होते की नक्की कळत नव्हतं कशा प्रकारचं काय गायडन्स आहे. 2022-23 रोजी ही योजना पुन्हा चालू झाली. म्हणजे 2019 ते 21च्या आसपास ही चालू होती, 20च्या आसपास, आणि पुन्हा मग ती बंद झाली आणि पुन्हा मग चालू केली आणि पुन्हा मग बंद केली आणि पुन्हा आता चालू केली. तर अशा प्रकारचं ह्या योजनेचा कालावधी राहिलेला आहे. तिसरा प्रश्न असा आहे की आमच्यासोबत फॉर्म भरला होता, तर काही लोकांचे चालू झाले, मग आमचे का नाही? तर ही योजना जेव्हा चालू झाली, तेव्हा तलाठ्यांच्या मार्फत झाली. परंतु पुढे अपडेट येऊन आपल्याला माहिती असेल की 7/12 जमीन ही 2 विभागाला लागू होते. एक कृषी विभाग, एक तलाठी विभाग. त्यामुळे 2023 येता ह्या योजनेचे असं झालं की आपण जे फॉर्म भरणार, ते पहिलं जाणार कृषी विभाग
तालुका लेवलच्या ऑफिसला, तिथून जाणार आपल्या तालुक्याच्या तहसील ऑफिसला, तिथून तालुक्याच्या इथून जाणार ते तलाठ्यांकडे, तलाठी त्याचं व्हेरिफिकेशन करणार, तलाठ्याकडून ते रिपोर्ट जाणार तहसीलमध्ये, आणि तहसीलमधून पुन्हा ते रिपोर्ट जाणार कृषी विभाग तालुका लेवलमध्ये, कृषी विभाग तालुक्याच्या ऑफिसमधून ते जाणार जिल्ह्याच्या ऑफिसमध्ये, आणि जिल्ह्याच्या ऑफिसमधून मग ते जाणार राज्याच्या ऑफिसमध्ये, आणि तिथून मग आपली योजना पुढे चालू करण्यात येते. अशा प्रकारचा हा मोठा प्रोसेस लांबवला. आणि प्रॉपर गायडन्स नसले. जेव्हा सुरुवातीला योजना चालू झाली तेव्हा फक्त आधार कार्ड, बँक पासबुक आणि सातबारा घेण्यात आला. परंतु नंतर ह्या योजनेमध्ये अपडेट करून बँक पासबुकला काढून आधार कार्ड मार्फत जे लिंक असेल अकाउंट त्याच्यामध्ये पैसे पाठवण्याचं प्रावधान केलं. त्यामुळे बँक पासबुकची अपलोड वगैरे करणं बंद झालं. परंतु एक नवीन आता जो नियम आला तो म्हणजे की म्युटेशन नंबर, म्हणजे जो फेरफार पहिला दिनांक टाकायचा, परंतु आता अपलोडसुद्धा करायचा. त्याच्यामध्ये सुद्धा 2019च्या नंतर ज्यांनी केलेली आहे फॉर्म म्हणजे वारस नोंद केलेली आहे त्यांचं नवीनसुद्धा आणि जुनंसुद्धा म्युटेशन अपलोड करायचं आहे. अशा प्रकारचं हे अपडेट होत राहिल्यामुळे ही योजनेला स्थगिती मिळाली. आमच्यासोबत काहींनी फॉर्म भरला होता, हा प्रश्न आपण घेतला. तर त्यावेळेस भरला होता. तर 2023 साली काही अधिकारी फॉर्म अपलोड करत होते, काही जण नव्हते करत. तर मोस्ट ऑफ जणांचे ह्या तालुका लेवलमधून फॉर्म पाठवण्यात आले, परंतु जिल्हास्तरीयवरून हे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले. कारण का तिथून त्यांना इन्स्ट्रक्शन आले की बाबा तुम्ही हे सर्व म्युटेशनसाठी पाठवा पुन्हा. तर त्याच्यामध्ये सुद्धा 1-2% जणांचे, म्हणजे तो जो कालावधी होता मधला की करायचे की नाही करायचे, तर 1-2% जणांचे त्यामध्ये अप्रूव्हल झाले. तर हा तो पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे की फक्त आमचेच काही जणांचे झाले. तर ते 1-2%चेच झालेत. त्यामुळे कोणाचे असे चालू झाले असतील आणि जर कोणी असतील तर त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करा की बाबा आमचे झालेत. किती जणांचे झालेत आपण बघू, किंवा ज्यांना माहिती असेल की ह्यांचं झाले त्यांचं नाव ह्या योजनेमध्ये कॉमेंटमध्ये टाईप करा. आपण बघू त्यांची कोणती योजना कोणत्या वेळेस चालू झालेली आहे. असे खूप कमी लाभार्थी मिळतील, कारण का 1-2%चेच झालेत, ते सुद्धा करायचे की नाही करायचे ह्याच्यामध्ये. दुसरं रिजेक्ट केलेत तर मग आता पुढे कशा प्रकारे करायचं आहे, योजना कशी चालू होणार. तर जे फॉर्म आपले आहेत हे पूर्णपणे रिजेक्ट असे नाही झालेले आहेत किंवा कुठे म्हणजे नष्ट झालेले नाहीत, तर हे अपडेटसाठी आपल्याला ठेवले आहे. आपण प्रत्येकाने बघितलात तर त्याच्यामध्ये नोटिफिकेशन असणार म्युटेशन नंबर, म्युटेशन फाईल अपलोड करण्यासाठी. म्हणजेच आपला फेरफार जो आपला नाव चढलेला आहे तो अपलोड करण्यासाठी करायला सांगत आहेत. फॉर्म भरण्यासाठी, योजना चालू करण्यासाठी फी दिली होती, त्याचं काय. तर फी ही प्रत्येकाने त्या वेळेस फॉर्मची घेतलेली आहे. त्यामध्ये आता पुन्हा फी द्यावी लागेल का की मोफत होईल. तर ज्यांनी ज्या प्रकारे फी घेतली असेल आपणसुद्धा घेतली. काहींनी त्यांच्या लेवलची त्यांच्याप्रमाणे, फक्त काहींनी फॉर्मचीच भरायची फी घेतली, तर काही पूर्ण सिस्टम मध्ये अप्रूव्ह करण्याचं पाठपुराव्यासहितची फी घेतली. तर ज्यांनी जशी फी घेतली ती घेण्यात आली. पुन्हा फी लागेल की मोफत होईल. तर ज्यांनी सप्तरंगीकडून रजिस्ट्रेशन केले आहेत, आपण म्हणजे भारत लेवलच्या मध्ये खूप छोट्या लेवलला आपण रजिस्ट्रेशन केलेत, पण ज्यांनी आपल्याकडून केलेत त्यांना मी आश्वासन देतो की आपली योजना ही आपल्यामार्फत मोफत होणार आहे. परंतु जे इतरांकडून रजिस्ट्रेशन केले आहेत त्यांची योजनासुद्धा चालू मिळेल, परंतु त्यांची फी घेतली जाईल. सप्तरंगीकडून काम करण्याचं हेच एक मोठं फायदा आपल्याला राहणार आहे की आपल्याकडून ज्या योजना चालू केल्या जातील त्यांचे
पाठपुरावा, त्यांचा फीडबॅक हा किंवा त्यांचं जे निवारण आहे हे कंटिन्युटी राहणार आहे. फक्त फॉर्म भरलं आणि झालं काम अशा प्रकारचं राहणार नाही. कस्टमरचे अगदी लाभ मिळेपर्यंत आपण त्याच्यासोबत आहोत. तर हे क्लिअर की ज्यांचे फॉर्म सप्तरंगीमार्फत भरण्यात आले त्यांची आपल्याकडे रजिस्टर आहे. त्यामुळे कोणाची पावती हरवली असली तरी काही हरकत नाही. ज्यांनी आपल्याकडे केले नाही त्यांचीसुद्धा आपण चालू करून देणार. फक्त त्यांना फी द्यावी लागेल. योजना खात्यात चालू व्हायला किती वेळ लागेल? तर आता नवीन अपडेटेशन आल्यामुळे हे अपडेट आहे आपल्याकडे. हे फॉर्म आले. हे 1.5-2 महिन्यापूर्वी आलेलं आहे. आत्ताचं एवढं नाही आहे. परंतु आपण थोडंसं सेटल करून आता हे बसलो आहोत ह्याच्यासाठी. किती वेळ लागेल? तर ही योजनेमध्ये एकतर 4-4 महिन्याचे पी एम किसानचे पैसे येतात. त्यामुळे जेव्हा केव्हा अपडेट होणार तेव्हा 4 महिन्यांनी एकदा किंवा त्या 4 महिन्यामध्ये जर आपला नंबर नाही लागला, अप्रूव्हल नाही झाला तर 8 महिन्यांनी अशा प्रकारचं हे लाभ मिळणार. म्हणजे कोणी एकाचा लाभ बाबा माझा प्रोसेस केला तर माझा अप्रूव्हल करतील अशातला नाही. हे सिस्टममध्ये एकसोबत अपलोड म्हणजे आपण कधीही करू शकतो. परंतु एकदाच अप्रूव्हल पुढून होतात. तालुका लेवल, जिल्हा लेवल आणि मग राज्य लेवल. तर एकाचं केलं म्हणून एकाचं झालं असं होत नाही. वेळ ह्याच्यामध्ये थोडं लागणार परंतु चालू होणार. चालू करण्यासाठी कुठं जावे लागेल ह्याचं उत्तर मी दिलेलं आहे. ज्यांना जिथे वाटेल ते आपण करू शकता. तिथे जाऊन करू शकता. परंतु ज्यांनी सप्तरंगीकडून रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांनी आपल्याकडे आपल्या मोरेगाव नालासोपारा ऑफिसमध्ये येऊन आपलं रजिस्ट्रेशन करून म्हणजे ते आपली प्रोसेस कंप्लीट करून घ्यायचं आहे. ज्यांनी इतरांकडून घेतले ते कुठेही जाऊ शकतात. काही हरकत नाही. ते आपल्याकडे सुद्धा येऊ शकतात. त्यांनासुद्धा आपल्याकडून सुविधा ही मिळणार आहे. येताना सोबत जे जुने आहेत त्यांचे तर आपल्याकडे बऱ्यापैकी डॉक्युमेंट्स आहेत. परंतु तरीसुद्धा येताना जे डॉक्युमेंट्स आहेत ते काय घेऊन यायचे सोबत मी आपल्याला थोडं सांगतो की 7/12 8 नसेल तर आपल्याकडून डाउनलोड करूनसुद्धा मिळेल. फक्त 7/12ची जुनी कॉपी घेऊन या कारण का चालू 7/12 उतारा लागणार आहे. फेरफार नोंद आपलं स्वतःचं नाव असलेला फेरफारची नोंदचा लागेल. ती सुद्धा असेल तर घेऊन या. नसेल तर तीसुद्धा आपल्याकडून काढून मिळेल. जमीन 1 फेब्रुवारी 2019 नंतर वारसाने नाव आली असेल तर ज्याच्या नावावर वारस आली त्याचे फेरफार नोंद म्हणजे मगाशी जे सांगितलं तसंच की फेब्रुवारी 2019 नंतर ज्यांनी वारस नोंद केली त्यांची नवीन तर फेरफार असेलच परंतु 2000 अगोदर म्हणजे ज्याच्या नावावरून आपल्याला ही जमीन आलेली आहे त्याचेसुद्धा फेरफार लागणार आहे. हे नसेल तर ते आपल्याकडून काढून मिळेल. सोबत आधार कार्ड, पती पत्नीचा एकाच पानावरती स्कॅन करणे. हे एक अपडेट मगाशी बोलण्याचं राहून गेलं की आत्ता जो लाभ मिळणार आहे तो पूर्वी पती पत्नी दोघांना मिळत होता. म्हणजे पत्नीची जागा जर माहेरी असेल तर तिच्यावरती सुद्धा लाभ मिळत होता. आणि अर्थातच मुलाची स्वतःची इकडची जागा असेल तर मिळत होता. परंतु हा एक मोठा अपडेटसुद्धा झाला की पती पत्नीमधील घरातील कुटुंबातील एकाच व्यक्तीला तो मिळणार. कुटुंबातील म्हणत नाही मी, पती पत्नीमधील दोघांपैकी एका व्यक्तीला म्हणतो आहे. ह्याच्यातली सविस्तर माहिती कोणताही प्रश्न असेल तर ह्या कमेंटमध्ये कराच. आपल्याकडे छोट्या गोष्टींची उत्तर आपल्याला सोल्युशन मिळेल. परंतु कमेंटमध्ये करा. व्हिडिओच्या माध्यमातूनच आपल्याला ह्याचा व्हिडिओ बनवून उत्तर देण्यात येईल. कारण का एकाला प्रश्न फोनच्याद्वारे किंवा असं सांगता येत नाही. कॉमेंटमध्ये प्रश्न करा. त्यांचं ॲनालाइज करून त्याच्या संबंधित एक व्हिडिओ आपण नक्कीच बनवू. दुसरं 7/12 आधार कार्डवर नाव वेगळे असल्यास त्याचे ॲफिडेविटसुद्धा. हे सुद्धा एक अडचण बऱ्याच जणांची होती. काही जणांचे अर्थात उदाहरण देऊ तर सुरेश धोंडू खापरे परंतु 7/12वरती नाव आहे परंतु आधार कार्डवरती हे सुरेश धोंड खापरे. अशा प्रकारचे जे उदाहरण आहेत. काहींचं तुकाराम हरिश्चंद्र नलावडे
नाव आहे, तर माझे सातबारावरती नाव आहे, तर आधार कार्डवरती तुकाराम हरी नलावडे. तर अशा प्रकारची सुद्धा काही अडचणीचे फॉर्म आहेत, ते सुद्धा रिजेक्ट करण्यात. परंतु त्याच्यासाठी हा सॉल्युशन आहे, की राजपत्र असं कोणाचं असेल तर आपण हे कागदपत्र घेऊन यायचे. पुन्हा एकदा वाचतो. एकूण 7/12 आठव फेरफार, आधार कार्ड पती-पत्नी दोघांचे आणि पती-पत्नीमधील कोणीही मयत व्यक्ती असेल तर त्याचं मृत्यू दाखलासुद्धा घेऊन यायचं आहे. पुढे सुद्धा प्रोसेस आहे, ते आपल्याकडून केलं जाईल. अ, कोणतेही प्रश्न असेल या संबंधित ही अशा प्रकारची ही एकंदरीत अपडेट आहे. आपला कोणतेही प्रश्न असेल तर आपण या व्हिडिओच्या खालती कमेंट करून नक्कीच आम्हाला कळवा. याच्यावरती व्हिडिओ बनवण्यात येईल आणि माहिती आवडल्यास, योग्य वाटल्यास ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपण नव्याने प्रयत्न एक चांगला करतो आहे काहीतरी वेगळं, की फक्त माहिती द्यायचा प्रयत्न करणार नाही आहोत. तर काम करण्याचं प्रोसेस करणार आहोत आणि एक तर अगदी सुलभरित्या म्हणजे सुविधा ज्या आहेत, ह्या शासकीय सुविधा म्हटल्या की त्या थोड्या प्रोसेस कॉन्ट्रॅक्टिक असतात. काही कामं लगेच होतात, परंतु काहींना लेट होतं. तर आपण अगदी सुलभरित्या ह्या योजना देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.